now we learn the relationships. Okay, in a previous lecture we learned the attributes and its type. Now we learn the relationship. Now what is relationship? The association between two different entities is called as the relationship. The association between two different entities is called as relationship. Now example, an employee works at a department in that work is a रिलेशनशिप. ओके, असं त्यांनी काय सांगितलं, रिलेशनशिप म्हणजे काय, दोन एंटिटीजमध्ये जे असोसिएशन होतं, म्हणजे काय, त्यांचं थोडक्यात कम्युनिकेशन किंवा कनेक्शन म्हणून, मग दोन एंटिटींचं जे एकमेकांसोबतचं असणारं असोसिएशन त्यालाच आपण काय म्हणतो, रिलेशनशिप. ओके, ना an employee work at a department in that work is the relationship. आता बघा दोन एंटिटीज घेतल्यात, कोणत्या, एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट, त्यांच्यामध्ये काय होतंय, असोसिएशन होते. कसं, वर्क्स. ओके, ते कसं डिफाईन केलं आहे, डायमंडने. मग दोन एंटिटी आहेत, कोणत्या, एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट, आणि वर्क ते दोघं काय करताय, एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट कसं आहे त्यांचं रिलेशन, वर्क करताय. एम्प्लॉई कुठे वर्क करताय, एम्प्लॉई वर्क्स इन अ डिपार्टमेंट, म्हणजेच काय, हे वर्क्स काय झालं थोडक्यात त्यांच्यातलं रिलेशनशिप. ओके, नाव डिग्री ऑफ रिलेशनशिप. फर्स्ट डिग्री इज युनरी रिलेशनशिप. इट एक्झिस्ट वेन देअर इज अ रिलेशन बिटवीन सिंगल एंटिटी. युनरी रिलेशनशिप आपण कधी म्हणतो, कधी, वेन देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन सिंगल एंटिटी, एकाच एंटिटीचं जर का रिलेशनशिप तिच्याचसोबत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, युनरी रिलेशनशिप. आणि याची डिग्री काय असते, 1. द डिग्री ऑफ युनरी रिलेशनशिप इज अ 1. ओके, अ पर्सन कॅन बी इन अ रिलेशनशिप, म्हणजे काय, पर्सन म्हणजे सपोज एखादा चाइल्ड वगैरे घ्या, तो काय आहे, कॅन बी इन अ रिलेशनशिप, म्हणजेच काय, एकाच एंटिटी आणि ती स्वतःशीच कशी आहे, स्वतःशीच रिलेशनशिपमध्ये, सिंगल एंटिटी तिच्याशी काय रिलेशनशिप आहे, त्याला काय म्हणतो आपण, युनरी रिलेशनशिप. ओके, ना सेकंड वन इज अ बायनरी रिलेशनशिप. बायनरी रिलेशनशिपमध्ये काय, इट एक्झिस्ट ओनली वेन देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन ओनली टू एंटिटीज, म्हणजेच काय, बायनरी रिलेशनशिपमध्ये कधी, बायनरी रिलेशनशिप आपण कधी म्हणू शकतो, ज्या वेळेस रिलेशनशिप बिटवीन ओनली टू एंटिटीज, म्हणजे दोन एंटिटीजमध्ये जर का काही रिलेशनशिप असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बायनरी रिलेशनशिप. ओके, आणि या बायनरी रिलेशनशिपची डिग्री काय असते, 2. युनरी रिलेशनशिपची 1, बायनरी रिलेशनशिपची डिग्री 2. ओके, नाव हिअर देअर आर टू एंटिटीज विच first one is a teacher and second one is a student. Now teacher teaches student. A teacher teaches student. In this teacher and student have two different entities. म्हणजे काय, बायनरी रिलेशनशिपमध्ये काय पाहिजे आपल्याला, दोन डिफरंट एंटिटीज पाहिजे, कोणत्या, टीचर आणि स्टुडंट. ओके, ह्या दोन काय झाल्या आपल्या डिफरंट एंटिटीज, आणि काय, विच इज कनेक्टेड टू इच अदर, आणि ह्या कशा झाल्या आहेत, एकमेकांशी कनेक्ट झाल्यात, कशाने, त्यांच्यातलं काहीतरी रिलेशनशिप आहे, कोणतं, टीचर टीचर्स स्टुडंट, मग हे काय झालं त्यांच्यातलं रिलेशनशिप, कोणतं, टीचर्सचं. मग हे काय झालं आपलं बायनरी रिलेशनशिप, इन विच इट कंटेन टू एंटिटीज, दॅट इज टीचर अँड स्टुडंट. ओके, नाव थर्ड वन इज अ टर्नरी रिलेशनशिप. इट एक्झिस्ट. आता टर्नरी रिलेशनशिप कधी एक्झिस्ट होतो, इट एक्झिस्ट वेन देअर आर रिलेशनशिप बिटवीन 3 एंटिटीज, म्हणजेच काय, ज्या वेळेस तीन एंटिटीजमध्ये जर का काही रिलेशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, टर्नरी रिलेशनशिप, आणि याची डिग्री काय असते, 3. आता बघा हा, अ पर्सन कॅन, आता ही तर 3 एंटिटीज घेतल्यात, कोणत्या, पर्सन, स्टुडंट अँड टीचर, ह्या 3 काय झाल्या आपल्या एंटिटीज, आणि त्यांचं रिलेशनशिप बघा, पर्सन इज अ स्टुडंट, पर्सन काय असू शकतो आपला, स्टुडंट असू शकतो, पर्सन इज अ टीचर, म्हणजेच काय, पर्सन इज अ स्टुडंट ऑर पर्सन इज अ टीचर, म्हणजे काय, कॅन बी, सो 3 एंटिटीज आर यूज, म्हणजे याच्यामध्ये बघा तिन्ही पण एंटिटी यूज झाल्या, कोणत्या, पर्सन, स्टुडंट आणि टीचर, म्हणजेच हे काय झालं आपलं टर्नरी रिलेशनशिप. ओके, न फोर्थ वन इज अ क्वाटर्नरी रिलेशनशिप. क्वाटर्नरी म्हणजे काय, इट एक्झिस्ट वेन देअर इज अ रिलेशन बिटवीन 4 एंटिटीज. सेम, क्वाटर्नरी रिलेशनशिप कधी एक्झिस्ट होतं, ज्यावेळेस त्यांचं रिलेशनशिप कसं पाहिजे, 4 एंटिटीजमध्ये. ओके, नाव हिअर 4 एंटिटीज आर टीचिंग फॅकल्टी, नॉन टीचिंग फॅकल्टी, एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट. ओके, टीचिंग फॅकल्टी इज अ एम्प्लॉई, टीचिंग फॅकल्टी इज अ एम्प्लॉई, और non-teaching faculty is a management. Okay, teaching faculty is a
एम्प्लॉई ऑर नॉन टीचिंग फॅकल्टी इज अ मॅनेजमेंट. म्हणजे आपल्या 4ही एंटिटी झाल्या. हे झालं आपलं क्वाटर्नरी आणि याची डिग्री काय आहे 4. दीज आर द degree of relationship. How many? 4 degrees of relationship. First one is unary, second one binary, third one is ternary and fourth one is a quaternary. Okay, now ER diagram. आता तुम्हाला काय असतं, एक्झाममध्ये एक क्वेश्चन देतात, थोडक्यात एक क्वेश्चन देतात, एखादं हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणा पुढे आहे तुम्हाला, मग ते हॉस्पिटल मॅनेजमेंटचं काय करायचं, तुम्हाला स्कीमा तयार करायचं. स्कीमा म्हणजे काय, थोडक्यात ER डायग्राम ड्रॉ करायची. मग ती ER डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स लागतात. ओके, मग ते सिम्बॉल्सचं डिस्क्रिप्शन वगैरे बघा. हां, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय असतं आपलं, रेक्टँगल. स्क्वेअर ब्रॅकेट किंवा काय म्हणतो आपण, रेक्टँगल. त्या रेक्टँगललाच काय म्हणतो आपण, एंटिटी म्हणतो किंवा स्ट्रॉंग एंटिटी. ओके, जर का रेक्टँगल शेप असेल तर ती कशाने डिफाईन करतो आपण, एंटिटी किंवा स्ट्रॉंग एंटिटी. डबल रेक्टँगल असेल तर काय म्हणतो आपण, वीक एंटिटी. डबल रेक्टँगल असेल तर वीक एंटिटी. ओके, सिम्पल इलिप्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट. ओके, डबल इलिप्स असेल तर काय म्हणतो, मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट. ओके, सिंगल इलिप्स असेल तर ॲट्रिब्यूट, डबल इलिप्स असेल तर मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट आणि डॉटेड इलिप्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड ॲट्रिब्यूट. हे सिम्बॉल लक्षात ठेवायचे, तुम्हाला ER डायग्राम काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, जर का डॉटेड इलिप्स असेल किंवा डॅश इलिप्स असेल त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड ॲट्रिब्यूट. ओके, डायमंड शेप असेल तर ते काय शो करतं, रिलेशनशिप बिटवीन एंटिटीज. डायमंड शेप असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिलेशनशिप. ओके, सिंगल लाईन असेल तर ती लाईन काय करते, आपली जी एंटिटी असते तिला काय असते, एंटिटी आणि ॲट्रिब्यूट यांच्यामध्ये काय असते, ती लिंक केलेली असते. इट लिंक्स द एंटिटी टू द ॲट्रिब्यूट इन अ रिलेशनशिप सेट. म्हणजे ही जी सिंगल लाईन आहे ती काय करते, आपली एंटिटी आणि ॲट्रिब्यूट यांच्यामध्ये काय केलेली असते, लिंक केलेली असते. ओके, नाव इलिप्समध्ये डॅश असेल तर त्याला काय म्हणतो आपण, की ॲट्रिब्यूट. ओके, इलिप्समध्ये जर का अंडरलाईन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, की ॲट्रिब्यूट. ओके, आणि लास्ट वन इज अ डबल लाईन. डबल लाईन काय डिफाईन करते, रिप्रेझेंट टोटल पार्टिसिपेशन ऑफ अन एंटिटी इन अ रिलेशनशिप सेट. म्हणजे टोटल किती एंटिटीज आहेत, पार्टिसिपेशनच्या एंटिटीज आहेत, त्या काय करतात, डबल लाईन डिफाईन करतं. ओके, हे झालं ER डायग्रामची तुम्हाला लागणारे सिम्बॉल्स, म्हणजे ER डायग्राममध्ये काय काय लागतं ते. ओके, हे लक्षात ठेवायचं आणि याच्यावरूनच आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायची. ओके.